आणि आईसोबत प्रियेश वैशू आणि आलो दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिर चौल येथे आलेलं आहे. आणि प्रियेश बघा चालत चालत कसा आला आहे आई माऊलीच्या दर्शनासाठी. समोर दिसतं मंदिर दिसतंय. चला आई माऊलीचा उदो. आणि आपलं जो वैश्य आहे, बाबू आहे आणि आई आहे. चालू महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी चौल बागमाला येथे आपण आलेलो आहेत. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आलो आहे आपण चौल बागमाला येथील श्री लक्ष्मी माता मंदिराजवळ आलेले आहेत. आणि छोट्यासा नवस होता. तर मार्गशीर्ष महिना पण चालू आहे आणि गुरुवार आहे, दुसरा गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर चला अद्भुत दर्शन तुम्हाला घडणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आई माऊलीचा उदो नक्की कमेंटमध्ये टाका. चला वैशू वगैरे सगळे पुढे गेलेत. तर पायऱ्या चढत चढत वरती चाललो. चला दर्शन घेऊया सर्वप्रथम. प्रियेश बघा चालत चालत कसा आलाय आई माऊलीच्या दर्शनासाठी. समोर दिसतं मंदिर दिसतंय. चला आई माऊलीचा उदो चौल बागमाला येथे आपण आलेले आहेत. तर चला दुसरा गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यात दुसरा गुरुवार आहे. तर आई माऊलीचे महालक्ष्मी मातेचे अद्भुत दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये घडणार आहे. तर चला आई माऊलीचा उदो महालक्ष्मी माते की जय कमेंटमध्ये नक्की टाका. आणि या साईडला बघा प्रियेश, आई आणि वैशू येताना दिसत आहेत. दर्शनासाठी चाललोय. बाजूलाच आहे तर तुळशी वृंदावन आहे. आणि आपण आलोय मंदिराच्या बाजूला. आता वाजलेले आहेत 10:30-11 वाजायला आलेले आहेत. चला दर्शन घेऊया फटाफट. बाजूचा परिसर बघू शकता. आई माऊलीचं दर्शन घेऊया. दर्शन वगैरे झालं. फेरी मारताना बघा प्रियेश बघा कसा फेरी मारते. आणि मंदिर आहे आई माऊलीचा, प्राचीन मंदिर आहे. चला महालक्ष्मी मंदिर जो आपण आलो चौल बागमाला येते. प्रियेश प्रदक्षिणा करताना दिसत आहे तुम्हाला. प्रदक्षिणा वगैरे झाले. समोर आई माऊलीचं दर्शन दिसतं. महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण समोरच महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या समोर आणखी एक छोटंसं मंदिर आहे देवीचं. चला दर्शन घेऊ आई माऊलीचा उदो. आणि आपलं आई माऊलीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि या साईडला आहेत ते 5 पांडव आहेत, आईचे भाऊ 5 पांडव दिसतात. तिथे आपण पाया पडायला जाणार आहोत. चला आई माऊलीचा उदे. आणि मंदिराच्या समोर दिसतो मंदिर आहे आई महालक्ष्मी मातेचा. आणि खाली थोडंच अंतरावर आहे 5 पांडव देखील आहेत. 5 पांडवांचं पण दर्शन आपण घेतलं आताच. आई माऊलीचा उदो. तर फायनली मंडळी तुम्हाला आई माऊलीचं दर्शन या व्हिडिओमध्ये घडलेच असेल. तर चला आई माऊलीचा उदो नक्की कमेंटमध्ये टाका. महालक्ष्मी मंदिरामध्ये आपण आलेले चौल बागमाला येते. चला आई माऊलीचा उदो.